राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून पासून सुरू होत आहे। सुमारे 14 दिवस हे अधिवेशन चालणार असून त्यामध्ये शेतकरी पीक कर्जमाफीसह विविध विषयांवर चर्चा होईल। विरोधी पक्षांमध्ये एकी नसल्यानं राज्यातील सत्ताधारी मंडळींना हे अधिवेशन सहज पार पाडता येईल। राज्य विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली। त्यानुसार 22 जून ते 10 जुलै या कालावधीत पावसाळी अधिवेशन चालणार आहे। सुरुवातीला हे अधिवेशन 22 जून ते 3 जुलैपर्यंत घेण्याचा सत्तारूढ महायुती सरकारचा प्रस्ताव होता, पण काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अधिवेशनाच्या तारखेत बदल करण्याचा आग्रह धरला। त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम 10 जुलैपर्यंत करण्यात आलाय। या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, पुण्यातील विषारी दारू दुर्घटना, कांदा उत्पादकांचे प्रश्न, अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अशा अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। तसंच आमदार नीलम गोऱ्हे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपल्यानं उपसभापती पद रिक्त आहे। गोऱ्हे यांची विधान परिषदेवर फेरनिवड झाल्यानं त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला उपसभापतीपद मिळावं असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरलाय। त्याबद्दल कोणता निर्णय होतोय याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय, कारण भाजपमध्ये गोऱ्हे यांच्याबद्दल नाराजीची भावना आहे। त्यामुळे त्यांना पुन्हा उपसभापती पद मिळणं अवघड असल्याचं सांगण्यात येतंय। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे यांनी विविध विभागांची बैठक घेतली। त्यामध्ये अधिवेशन काळात मंत्रालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली। प्रवेशद्वारावर डिजिटल सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, मंडप, उपहारगृह यासह अन्य सुविधा असाव्यात अशा सूचना राम शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत।